नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा फॉर्म कसा भरायचा आहे नवीन पद्धत आलेली आहे। तर सर्वांसाठी ही जी व्हिडिओ आलेली आहे तर या व्हिडिओला लास्ट पर्यंत बघत राहा। तर चला या व्हिडिओला स्टार्ट करूया। कसा प्रकारे फॉर्म भरायचा सर्व काही डिटेल मध्ये समजावणार आहे। चला या व्हिडिओला स्टार्ट करूया। तर मित्रांनो, आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आलेलो आहोत। तर इथे बघा मी एक सर्च केलेलं आहे, तुम्ही बघू शकता पूर्ण डिटेल मध्ये तुम्हाला दिसत आहे ladkibaheen.maharashtra.gov.in। ह्याच्यावरती क्लिक करून तुम्ही डायरेक्टली तुमच्या फॉर्म वरती येऊ शकता। तर तुम्ही बघू शकता याचा फॉर्म कसा भरायचा आहे। तर अर्जदार लॉग इन ह्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तुम्ही बघू शकता अर्जदार लॉग इन ह्याच्यावरती क्लिक केलं आहे आपण। तुम्ही बघू शकता आता इथे तुम्हाला दोन ऑप्शन येत आहे, तर मोबाईल नंबर आणि पासवर्ड। जर तुमचा आधीपासून अकाउंट बनलेला असेल आणि ते पूर्ण सर्च रिझल्ट मध्ये गेलेला असेल तर तुम्ही इथे तुमचा मोबाईल नंबर जो लिंक दिलेला आहे लाडकी बहीण योजनेसाठी तो तुम्ही इथे टाकू शकता। व तुम्ही बघू शकता खाली तुम्ही क्रिएट अन अकाउंट, आपण ह्याच्यावरती क्लिक करणार आहोत। जे नवीन युजर आहेत तर त्याच्यावरती क्लिक करायचं आहे सर्वांनी। तर क्रिएट अन अकाउंट वर ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर किंवा फुल नेम टाकायचा आहे। तर तिथे पूर्ण नेम टाकून घेऊया आपण। तर घेऊया इथं आपण आपल्या इथं पूर्ण नेम टाकूया, म्हणजे ज्या महिला आहेत त्यांचं नाव टाकायला। तुम्ही इथं पूर्ण नाव टाका। तर पूर्ण नाव टाकलेलं आहे। इथं मोबाईल नंबर टाका तुम्ही। इथं पूर्ण तुम्हाला जो पासवर्ड ठेवायचा आहे तो तुम्ही ठेवू शकता। इथं तो पूर्णपणे पासवर्ड ठेवा तुम्ही, जो तुम्हाला आवडेल तो ठेवा, म्हणजे तुमच्या लक्षात राहायला पाहिजे असं ठेवा। ओके, परत पासवर्ड टाका, कोणतीही स्पेस न देता। आता आपण आपला पासवर्ड पण टाकलेला आहे। डिस्ट्रिक्ट तुमचं सेट करा, तुम्ही कुठे राहता, म्हणजे तुमच्या तिकडचं काय आहे जे लोकेशन। तर आपण इथं कोल्हापूर सेट करूया। तालुका तुमचा जो असेल तो तुम्ही इथं सेट करू शकता। आपण इथं करूया शिरोळ करूया। तर इथं विलेज टाकतोय, अजून इथं सिलेक्शन आलं नाहीये कारण की हे जे इंटरनेट लोड करत आहे। कॉर्पोरेशन, तुम्ही कोणत्या कॉर्पोरेशन स्टेट मध्ये राहता, नॉट ऍप्लिकेबल ह्याच्यावरती क्लिक करा। ऑथराइज्ड पर्सन, सेटू सेंटर, गव्हर्नमेंट सर्व्हिस सेंटर, तुम्ही कोणत्या फील्ड मध्ये आहात हे तुम्ही सेट करू शकता। आपण इथे काहीतरी टाकू, म्हणजे जनरल वुमन म्हणून असं टाका। एक्सेप्ट वरती क्लिक करा। आपल्या इथं विलेज राहिलेलं आहे, तर ह्याच्यावरती अजून लोड होत आहे। ते तुम्ही बघू शकता। ह्याचं लोड न होण्याचं कारण प्रोव्हाइड विलेज। आता ह्याच्यावरती क्लिक केल्यावरती आपण आपल्या खाली इथे कॅप्चा येत आहे, तो वरचा कॅप्चा तुम्हाला इथं फिल करायचा आहे। 979680 वरती क्लिक करायचं आहे। तर तुम्ही बघू शकता साइन अप वरती क्लिक करा। तुमचा अकाउंट रेडी झालेला असेल तर तुमचा अकाउंट क्रिएट झालेला आहे। सेव्ह पासवर्ड म्हणून सर्व काही झालेलं आहे। तुम्ही बघू शकता पूर्णपणे तुमची प्रोसेस झालेली आहे। तर तुम्ही अशा प्रकारे फॉर्म मध्ये जाऊ शकता व सर्व काही करू शकता। जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर मला खाली कमेंट करून नक्की सांगा आणि सर्व काही अर्जदार करून टाका, कारण की 17 तारखेपर्यंत तुमच्या अकाउंट मध्ये पैसे जमा होणार आहेत आपली लाडकी बहीण योजनेचे। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे अर्ज करा। नवीन फॉर्म म्हणजे पोर्टल वरती चालू झालेला आहे। तर तुम्हाला मी एका फॉर्मची लिंक पण देऊन टाकेल डिस्क्रिप्शन किंवा कमेंट बॉक्स मध्ये, तुम्हाला मी त्याची लिंक किंवा देऊन टाकेल। तर तुम्ही तिथनं डायरेक्ट त्या पोस्ट वरती जाऊ शकता। राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णय
भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास महाराष्ट्र शासनाने 28 जून 2024 रोजी मान्यता दिली. या योजनेमार्फत महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दर महिना 1500 असा आर्थिक लाभ डीबीटी द्वारे देण्यात येणार आहे. अधिक वाचायचं असेल तर खाली बघू शकता तुम्ही. तर थँक्स फॉर वॉचिंग दिस माय व्हिडिओ. तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. जर काही तुम्हाला डाऊट आला असेल तर मला इथं खाली कमेंट करा, मी तुम्हाला लगेच रिप्लाय देऊन टाकेल. थँक्यू.